मुलींना पुण्याला सोडून मी लंडनला पोचले. नीतूला पाहून मला अत्यानंद झाला. आम्ही चिमेगावेकडे 2 दिवस राहून ग्लासगोला गेलो. तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की मी थांबून थांबून श्वास घेते. नीतूनच ते माझ्या लक्षात आणून दिलं. मुलींना सोडून आल्याचा अपराधी भाव, काळजी, आनंद या सगळ्याचा तो परिणाम होता. मी दिवसभर घरी एकटी असायची. भरपूर स्वयंपाक करायचा. लांब लांब भटकून यायचं हा माझा दिनक्रम होता. तरी वेळ संपायचा नाही. भरपूर थंडी असल्यानं दिवसातून 10-12 वेळा कॉफी प्यायची. मी यायच्या आधी नीतू एकदा लता मंगेशकरच्या कार्यक्रमाला गेला होता. तिथं तो मुद्दामच मराठीतून मोठमोठ्यांदा बोलला. त्यामुळे 3-4 मराठी कुटुंबांची ओळख झाली होती आणि वाढलीही होती. मी इंग्रजीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तिथं काम करण्याचा माझा मार्ग मोकळा झाला. तरी रजिस्ट्रेशन मिळवण्यासाठी खटपट करावी लागत होती. 2 महिन्यांनी आम्ही ग्लासगोहून ब्रिस्टलला गेलो. नीतूनं तिथं चीफ ॲनेस्थेटिस्टशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेप्रमाणे मी 5 वेगवेगळ्या कन्सल्टंट बरोबर एक आठवडा काम केलं. त्यांनी माझ्या संबंधींचे रिपोर्ट मेडिकल काउन्सिलकडे पाठवले. तिथं चांगला रिमार्क मिळाल्यानं मला रजिस्ट्रारची पोस्ट मिळाली. लगेच आम्ही मुलींना इथं आणण्याच्या मागे लागलो. त्या येईपर्यंत 6 महिने गेले. मी इंग्लंडला जाईपर्यंत नीतू फार काटकसरीत राहिला होता. खाणं, पिणं, कपडे यात कमीत कमी खर्च करून तो जमेल तितकं शिलकीत टाकत होता. मला मात्र काटकसर करायची सवय नव्हती. रोजच्या संसाराला उपयोगी पडतील अशा वस्तू दिसल्या की त्या घ्यायचा मोह मला होई. नीतूचा मात्र एकच निकष असायचा की याची आपल्याला गरज आहे का? साध्या 1-2 पाऊंडांच्या गोष्टीसाठी सुद्धा त्याचं हे उत्तर ठरलेलं असायचं. मला वाटायचं इतकी वर्ष आपण मन मारून कष्ट करून जगलो आहोत. आता थोडं एन्जॉय करावं. खरं तर ही एन्जॉयमेंटही नसायची. माझी खरेदी म्हणजे फक्त कमी काटकसर असायची. मी खरेदीला गेले की उत्साहानं काहीतरी वस्तू घेऊन घरी यावं आणि नीतूचा प्रश्न यायचा, याची गरज आहे का? माझं मन खट्टू व्हायचं. तो रागावायचा नाही पण समजावायचा. काही वर्षांनी आपल्याला परत जायचं आहे. त्यामुळे पौंडात विचार करून चालणार नाही. रुपयात करायला पाहिजे. शिवाय सामान वाढवूनही उपयोगाचं नाही. हे मला पटायचं. त्यानं मला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य दिलं होतं. पण किती खर्च केला तर तो त्याला योग्य वाटेल हे मला कळायचं नाही. या काळात एका प्रसंगामुळे आयुष्यातल्या काही मूलभूत गोष्टींविषयी विचार करणं मला भाग पडलं. त्या दिवशी पॅट्रिशिया नावाची एक मुलगी नीतूशी ज्या पद्धतीनं वागत बोलत होती ते पाहून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्या दोघांची खूप मैत्री आहे हे त्याच्या पत्रातून किंवा डायरीतून माझ्या पूर्वीच लक्षात आलं होतं. पण तेव्हा मला फारसं काही वाटलं नव्हतं. नीतूचं काही मुलींशी खूप जवळचं नातं जमायचं. अशीच एक मुसलमान मुलगी ग्लासगोला राहत होती. ती विधवा होती. तिच्या अनेक हिंदी कॅसेट आमच्याकडे होत्या. एवढ्या कॅसेट आहेत त्या अर्थी नीतूनं बराच वेळ तिच्याबरोबर घालवला आहे हे उघड होतं. तिच्यावर झालेला आघात, तिचा एकटेपणा यामुळे सहानुभूतीच्या भावनेनं नीतू तिच्याकडे ओढला गेला असेल. त्यानं तिला मदत केली असेल हे मी समजू शकते. त्यामुळे तिच्याविषयी मला फारसं वाटलं नव्हतं. परंतु त्या दिवशी पॅट्रिशियाचं वागणं पाहिल्यावर मात्र मला धक्का बसला. घरी आल्यावर मी त्याला विचारलं, तुझी आणि पॅटची ओळख बऱ्याच दिवसांची आहे. तुमचे कशा तऱ्हेचे संबंध होते? यावर नीतू काहीच बोलला नाही. तेव्हा नाहीच पण पुढे 8-10 दिवस तो माझ्याशी बोलत नव्हता. ते 10 दिवस मला असह्य गेले. तो प्रचंड दुखावला गेला होता, रागावला होता. माझ्या लक्षात आलं की त्याचा भयंकारी संताप सहन करण्याची ताकद माझ्यात आहे. रागाच्या भरात घडणारी शाब्दिक चकमक मी विसरू शकते. पण हा अबोला सहन करणं माझ्या कुवतीबाहेरचं आहे. मी मनाशी ठरवून टाकलं की आपण नीतूबद्दल कधीही अविश्वास दाखवायचा नाही. नीतू कोणाशी कसं वागतो आणि नीतूबाबत इतर कसे वागतात याला बरीच वेगवेगळी कारणं असू शकतात. कारणं कोणतीही असोत, पण ही गोष्ट आपण परत मनात आणायची नाही. तेच आमच्या दोघांच्या हिताचं ठरेल. नुसता संशय घेतल्यानं जे होणार असेल ते टळणार नाही. आमचं नातं मात्र गढूळ होऊन जाईल. पुन्हा शंका न घेण्याची खूणगाठ मी मनाशी बांधून घेतली.
याचं अजून एक कारण म्हणजे नीतूचं कुणीही आकर्षित व्हावं असं व्यक्तिमत्व. प्रत्येकाला भावनिक आधार द्यायची नीतूची धडपड असे. त्यामुळे अनेक जण त्याच्यात गुंतत असत. त्याला आपला समजून आपल्या मनातल्या गोष्टी सांगत असत. नीतू मात्र कुणातच पूर्णपणे गुंतत नसे. आजूबाजूच्या माणसांना तो कायम हवाहवासा वाटतो. याबद्दल त्याला दोष देणं चुकीचं आहे हे माझं मलाच पटत गेलं. आम्ही लंडनला असताना आखाती देशात राहणाऱ्या एका मुलीची 1-2 पत्र आली. ती पूर्वी मुंबईला राहत होती. तिच्या लग्नात काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तिनं लिहिलं होतं, तू जवळ असतास तर किती बरं झालं असतं. आपल्या अडचणीच्या वेळी नीतूनं जवळ असावं असं वाटणाऱ्यांमध्ये त्याचे मित्रही बरेच होते. त्याच्या आईच्या वयाच्या बायकांशी, छोट्या मुलांशी त्याचं वागणं असं जवळीक साधणारं असायचं. त्याचे 4 शब्द किंवा त्याच्या पत्रातील 4 ओळीही एखाद्याला दिलासा देऊन जायच्या, मार्गदर्शनपर ठरायच्या. त्यामुळे प्रत्येकाचं त्याच्याशी एक वेगळं नातं असायचं. ते समजून घेणं माझ्या दृष्टीनं, आमच्या दोघांच्या नात्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार होतं. म्हणून मी ठरवून टाकलं की त्यानं कुणाशी मैत्री केली यावर आता आपण फार विचार करायचा नाही. उगाच वादविवाद होतील, तेढ वाढत राहील. त्या पलीकडे हाती काही लागणार नाही. माझं नीतूवर प्रेम होतं. त्यानंही माझ्यावर प्रेम केलं होतं. तरी अशा एखाद्या नाजूक प्रसंगी मनाला त्रास व्हायचा, वाईट वाटायचं. त्याच्या वागण्यापेक्षाही तो माझ्याशी मोकळेपणानं बोलत नाही याबद्दल वाईट वाटायचं. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मी विचार करायची, स्वतःला समजावायची. माझं उत्तम शिक्षण, माझ्या गुणी मुली, नीतूसारखा नवरा, हे सारं असताना ह्या भाग्याचं मी सोनं करायचं की बारीक सारीक गोष्टींची काळजी करून आहे या सुंदर नात्याचं मातेरं करून टाकायचं. तेव्हापासून अनेक गोष्टींकडे मी दुर्लक्ष करायला लागले. मनाला तशी सवयच लागून गेली. नीतू आता सिनियर रजिस्ट्रार असल्यामुळे त्याला महिना 1000 पाऊंड मिळत, मला 600 पाऊंड. आमच्या दोघांच्या पगारात आई अप्पा, 2 मुली व्यवस्थित राहू शकणार होते. ते इथं कधी येणार याची मी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. इथं येताना व्हिसासाठी आई अप्पांना बराच त्रास सहन करावा लागला. मुंबईच्या अनेक फेऱ्या कराव्या लागल्या. शेवटी मुलांना व्हिसा मिळाला, पण आई अप्पांना व्हिसा नाकारला गेला. या अनिश्चिततेचा आम्हाला बराच मनस्ताप झाला. अखेरीस जून 1980 मध्ये आई अप्पा आले. मुलींना पाहून इतके दिवस उपसलेले कष्ट, सोसलेला विरह या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटलं. आई अप्पांनी मुलींना छान सांभाळलं होतं. गंमत म्हणजे जुई नीतूकडे पटकन गेली. खरं तर तिनं आपल्या बाबाला पाहिलंही नव्हतं, पण ती माझ्याकडे अजिबात येईना. जणू मी तिला सोडून गेल्याबद्दल माझी ओळख नाकारून ती मला शिक्षा करत होती. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. मी तिला खेळवण्यासाठी आईंपासून दूर घेऊन जायची, पण थोडा वेळ झाला की ती भोकाड पसरायची. ती सारखी आजीला चिकटून असायची. मग आई माझी समजूत काढायच्या. त्या उलट चारुता, ती आल्या आल्या मला बिलगली. ती मला एक क्षणभरही दूर होऊ द्यायची नाही. मी परत तिला सोडून जाईन की काय याची तिला भीती वाटे. त्या दोघींच्या या भिन्न प्रतिक्रिया पाहताना पोटात तुटायचं. त्यांच्या मनावर काही परिणाम तर झाला नसेल ना, या कल्पनेनं मनात कालवाकालव व्हायची. हे मधले 6 महिने आपण भरून काढायला हवेत या जाणीवेनं मी सतत प्रयत्न करत राहायची. आम्ही दोघं, आई अप्पा, मुली प्रथमच एकत्र राहत होतो. चारुताला तिथंच नर्सरीमध्ये घातलं. तिला इंग्रजी अजिबात बोलता यायचं नाही, तरीही ती छान रुळली. जुई मात्र बुजायची. घरी आलेल्या लोकांशी न बोलता कोच्यावर उलटीकडे तोंड करून बसायची. आई अप्पा लंडनला असताना आम्ही कुठे कुठे हिंडलो, पण सर्वात मजा आली ती पॅरिसला. पॅरिसची ट्रिप नीतूनं इतकी छान आखली होती की बस. कॅटॅमॅरिननं जायचं की हॉवरक्राफ्टनं जायचं का बस घ्यायची, कुठं उतरायचं, काय बघायचं, काटकसर कुठे करायची, करन्सी कुठली, हे सारं नीतू ठरवायचा. मुलींना काय हवं नको ते मी पाहायचं आणि त्यांचं सामान भरायचं. त्याच्या दृष्टीनं ते नेहमीच जास्त असायचं. मग त्याची नाराजी, तुम्ही वेळेत तयार होत नाही ही तक्रार ठरलेली.
कधी कधी मी आणि आई सुपर मार्केटमध्ये जायचो, तेव्हा नीतू मुलींना सांभाळायचा. मी हे कसं करू हा प्रश्न त्याला कधी पडायचा नाही. तेव्हा आम्ही एक महागडी म्युझिक सिस्टम घेतली, ती आतापर्यंत वापरत होतो. मुलींसाठी एक क्लब जॉईन केला होता. रेकॉर्ड लावायचो, त्यावर मुली आणि आम्ही नाचायचो. आमच्या सिट्रॉइन गाडीतून लांब वर फिरायला जायचो. गाडीत बडबड गीतं लावलेली असायची, ती मुलींबरोबर म्हणताना खूप मजा यायची. फार छान दिवस होते ते. ब्रिस्टलमध्ये एका हॉस्पिटलमध्ये आम्ही काम करायचो, पण एकत्र कधी काम केलं नाही. मीही तिथं चांगली रुळले. तिथल्या सेमिनार्समधून भाग घ्यायला लागले. मी चांगलं नावही कमावलं. तिथं मला बरंच काही शिकायला मिळालं. नीतू ही वरिष्ठ रजिस्ट्रार असल्यामुळे बऱ्याच जबाबदारीच्या शस्त्रक्रिया करायला लागला होता. तो चांगली सर्जरी करतो असं ऐकायला मिळायचं. 6 महिन्यांनंतर आई अप्पा पुण्याला परत गेले. थोड्याच दिवसात आम्ही ग्लासगोला गेलो. मग मुलींसाठी चाइल्ड माइंडर शोधणं, माझ्यासाठी नोकरी शोधणं यात थोडे दिवस गेले. मला सदर्न जनरल हॉस्पिटलमध्ये काम मिळालं. त्यावेळी झालेल्या एका प्रसंगाची अजून आठवण आहे. चाइल्ड माइंडर तिच्याकडच्या मुलांना घेऊन ट्रिपला गेली होती. दुपारच्या वेळी मला फोन आला की तुमच्या मुलीला फिट आली आहे, ताबडतोब या. तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. मी जाम घाबरले. नीतूला फोन करून आम्ही दोघं हॉस्पिटलच्या दिशेने निघालो. मी अस्वस्थ होते. नीतू मात्र शांत होता. माझा चेहरा पाहून तो मलाच रागावला. काहीतरी घडल्यासारखा काय चेहरा केलायस? घाबरून जाऊन काही होत नाही, तिथे जाऊन पाहूया तरी, काही गंभीर नसेलही. मी मात्र थोबाडीत मारल्यासारखी एकदम चुपचाप. यावेळी मी काही बोलले किंवा रडले तर तो अजून रागावणार हे निश्चित. त्यामुळे गप्प बसणं हा एकच मार्ग शिल्लक असायचा. जुईला नेमकं काय झालं असेल? तिला हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतलं तर आम्ही राहणार कुठं? समजा मी एकटी राहिले तर दुसऱ्या दिवशी मी जुईला घेऊन येणार कशी? आता चारुता किती घाबरली असेल? माझ्या डोक्यात अनेक प्रश्न. नीतू मात्र शांत होता. जुईला भेटल्यावर माझा जीव भांड्यात पडला. समुद्रकिनारी ऊन लागून ताप आल्यामुळे असं झालं होतं. झाला तो प्रकार चाइल्ड माइंडरनं चांगला हाताळला होता, परंतु हॉस्पिटल इन्चार्ज हॉस्पिटलमधून जुईला सोडायला तयार नव्हते. नीतूनं त्यांना कसं काय पटवलं ते ईश्वरास ठाऊक. तो नेहमी म्हणायचा, तुम्ही कोणाला काही विचारायला जाता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर अनिश्चितता असते. त्यामुळे समोरचा माणूस तुमचं काही ऐकून घेत नाही, तुमची कामही होत नाहीत. तुम्ही समोरच्याला अशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे की तुम्ही आता जे म्हणत आहात ते आणि तेवढंच योग्य आहे असं त्याला वाटलं पाहिजे. असं सांगणं आणि काम करून घेणं त्याला जमायचंही. मंदारच्या वेळी मी गरोदर असताना थंडीचे दिवस होते. मुलींना एकावर एक 4-5 कपडे चढवून वर ओव्हरकोट, कानटोपी, पायात स्टॉकिंग, वेलिंग्टन बूट असा सगळा जामानिमा करून मी जवळच्या एका पार्कमध्ये खेळायला म्हणून घेऊन चाललेली. एवढ्यात हवा एकदम बदलली. सोसाट्याचा वारा सुटला आणि थोडा पाऊस आणि हिमवर्षाव होऊ लागला. आता एवढी तयारी केली, मुलींचा विरस होईल म्हणून मी जाणं रद्द केलं नाही. त्या पार्कला जाण्याचा एक शॉर्टकट गवतातून जात होता आणि जरा उतरण होती. मुलींचा तो नेहमीचा माहितीचा मार्ग होता. माझा हात सोडून जुई पळाली आणि घसरड्यावरून पडली. अक्षरशः जिल केम टम्बलिंग आफ्टरचाच प्रकार झाला. मी चारुताला घेऊन वर आणि जुई चिखलाने माखलेली खाली. मी रडकुंडीला आले. मी तिला कसं तरी वर आणलं. घरी आले आणि तिचे ते सगळे कपडे उतरवले. घरी वॉशिंग मशीनही नव्हतं. घरापासून लांब कॉमन वॉशिंग रूम होती. स्वयंपाक तयार नव्हता. आता हे कसं आवरायचं या काळजीत होते. तेवढ्यात नीतू घरी आला आणि माझ्या डोळ्यातून गंगा जमुना वाहायला सुरुवात झाली. यात काळजी करण्यासारखं काय आहे ते नीतूला कळायचं नाही. चला आपण पटकन करून टाकूया असं म्हणून तो कामाला लागला. वर त्यानं विचारलं, बाहेर फिरायला जायचं का? मी म्हटलं, एवढा प्रसंग घडून गेल्यावर तुला काहीच कसं वाटत नाही? त्याचं म्हणणं, आता वाटून काय होणार आहे, पुढचं काय ते बघायला हवं.